नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशमुळे ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो. राकेशने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये जो काही वाद झालाय त्याच्यामुळे अर्णव भयंकर चिडलाय आणि त्याने तुला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा ईश्वरी आता भयंकर घाबरलेली असते. तिला असं वाटतं की अर्णवने रागाच्या भरामध्ये इतका मोठा टोकाचा निर्णय खरोखर घेतला की काय, आणि म्हणूनच आज अर्णवला यायला उशीर झालाय. त्यामुळे इथे ईश्वरी अर्णवला आता हवे तेवढे प्रश्न विचारत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीला इथे आता चांगलंच उत्तर दिलेलं असतं. तर इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो, मी तुला कधीही डिवोर्स देणार नाही. तुला माझ्याबरोबर आयुष्यभर असंच राहावं लागेल. कळलं तुला? तुझी माझ्यापासून सुटका नाही आहे आणि हीच तुझी शिक्षा असेल, असं अर्णव आता ईश्वरीला म्हणतो आणि तिला सुखद धक्का देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण इथे अशोक पत्रकार यांच्या बायकोची भेट घेतात. त्यांची भेट घेतल्यानंतर इथे अर्णवच्या हाती 2 पुरावे लागलेले असतात. 17 वर्षांपूर्वीचं CCTV फुटेज हे आता अर्णवने मिळवलेलं असतं आणि त्याचबरोबर पत्रकार अशोक यांची डायरीसुद्धा अर्णवच्या हातात लागलेली असते आणि त्या डायरीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख अशा पद्धतीने केलेला असतो, ज्याच्यामुळे इथे खरे आणि मुख्य सूत्रधार, मुख्य गुन्हेगार हे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याही समोर आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव रागावून घरातून गेलेला असतो. ईश्वरी त्याच्या आवडीचा स्वयंपाक तयार करते आणि त्याची वाट बघत असते, पण अजूनही अर्णव आलेला नसतो. तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो की ईश्वरी, अर्णव तुला आता डिवोर्स देणार आहे. ईश्वरी घाबरलेली असते. तेव्हा अर्णव ऑफिसमधून आल्यानंतर ईश्वरी त्याची बाहेरच उभी राहून वाट बघत असते. तेव्हा अर्णव गाडीतून उतरतो आणि त्याची फाईल हातामध्ये घेतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर जेव्हा जेव्हा ऑफिसमधून घरी येतात त्यांच्या हातामध्ये कुठलीही फाईल नसते. तेव्हा इथे ही फाईल म्हणजे नक्कीच ह्याच्यामध्ये डिवोर्स पेपर असतील का, असं आता ईश्वरीला वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, काहीही झालं तरीसुद्धा अर्णव सरांना मी असं करू देणार नाही. मला त्यांच्यापासून डिवोर्स नाही घ्यायचं आहे. मला आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहायचं आहे. तेव्हा ईश्वरी आता त्याच्या मागे मागे येत असते. ती म्हणत असते, अर्णव सर प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि प्लीज माझ्या मागे मागे येऊ नकोस. तू तुझं काम कर. तेव्हा ईश्वरी आता अर्णवच्या मागे येते आणि म्हणते, सर प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. तुम्ही असं नाही करू शकत सर. तेव्हा अर्णव म्हणतो, बास झालं आता. मला तुझं हे वागणं आता अजिबात आवडत नाही आहे. डोक्यात जाते माझ्या तुझं हे वागणं. त्याच्यामुळे माझ्यापासून दूर हो आणि माझ्याजवळ काहीही बोलायला येऊ नकोस. ते जास्त बरं होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, मी बोलल्याशिवाय आता गप्प राहणार नाही. मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. का सर, का वागताय तुम्ही असं? एवढा कसला तुम्हाला राग आलाय माझा? मान्य आहे की तुम्हाला माझ्या आईचा राग आलाय, पण या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्यावरती का हा राग काढताय? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तुलाही माहिती आहे, मी तुझ्याकडून फक्त एक अपेक्षा ठेवली की जसं मी तुझ्याबरोबर सगळं शेअर करतो तूही केलं पाहिजेस. ही गोष्ट तुला माझ्या आधी समजली होती ना, मग का नाही मला सांगितलंस? ही गोष्ट माझ्यापासून तू लपून ठेवलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुठलीही अर्धवट गोष्ट ऐकून मला सांगायची सवय नाही आहे आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात हे मला कळले सर. याआधीसुद्धा माझ्याकडून ह्या चुका झाल्यात की मी कुणाच्या तरी बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि अर्धवट गोष्टींवरती विश्वास ठेवून इथे ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं. तुम्हाला माहिती आहे ना सर, आणि नंतर त्याचे परिणाम काय झाले होते? मला या वेळेला ती चूक करायची नव्हती. मला या वेळेला या गोष्टीच्या मुळाशी जायचं होतं. नक्की खरं खोटं काय आहे ते मला विचारायचं होतं माझ्या आईला आणि म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही. पण हीच माझी चूक आहे ना सर, की तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली नाही. तुमच्या आधी 2 दिवसच फक्त मला ही गोष्ट कळली होती. पण मी तुमचा विचार केला. तुम्हाला त्रास होईल याचा विचार केला. पण मला कुठे माहिती होतं, मी तुमचा विचार केल्यानंतर हे सगळं माझ्याच अंगाशी येणार आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, आणि म्हणून म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज तुझं झालं असेल तर तू जा.
माझ्या मागे पुढे करू नकोस, तुझ्या ह्या वागण्याचा मला त्रास होतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, आता तुम्हाला माझ्या बोलण्याचा आणि वागण्याचा सुद्धा त्रास व्हायला लागला आहे का, म्हणून तुम्ही हे करताय. सर, तुम्ही डिवोर्स देताय मला. ही फाईल, याच्यामध्ये डिवोर्स पेपर आहेत. तुम्ही इथून गेल्यानंतर कुठल्या तरी वकिलाला भेटायला गेलात का? तर तुम्हाला ह्या छोट्या गोष्टीवरून मला डिवोर्स द्यायचा आहे सर. तुम्ही इतक्या छोट्या कारणावरून माझ्याबरोबर असलेलं नातं तोडणार आहात का? तर गैरसमज झाला आहे म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, एक मिनिट, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तुला कुणी सांगितलं मी वकिलांकडे गेलो होतो आणि मला तुला डिवोर्स द्यायचा आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे सर, म्हणून तर तुम्हाला यायला उशीर झाला ना, कारण तुम्ही लगेचच डिवोर्स पेपर तयार करून घेतलेत. मला माहिती आहे ना. अर्णव म्हणतो, कुणी सांगितलं कुणी तुला? मला माझी दुसरी कामं नाही आहेत का? आणि मी का तुला डिवोर्स देऊ? मला माहिती आहे, तुला घाई लागली का डिवोर्स घ्यायची? म्हणजे माझ्यापासून डिवोर्स घेशील आणि निघून जाशील, हो ना? पण मी तुला कधीही डिवोर्स देणार नाही आहे. तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं कधी, हे मला आता कळून चुकलं आहे. माझी चूकच झाली, मी तुझ्याबरोबर लग्न केलं. पण आता तुझी शिक्षा हीच असणार आहे. मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे आणि परत एकदा सांगतो, तुझी शिक्षा हीच असणार आहे की तुला या लग्नामध्ये प्रेम जरी नसलं ना, तरीसुद्धा प्रेम नसलं तरी तुला या लग्नामध्ये माझ्याबरोबर राहावं लागणार आहे. आणि ते सुद्धा आयुष्यभर. मी कधीही तुला डिवोर्स देणार नाही आहे. तुला इथे या लग्नामध्ये, प्रेम नसलेल्या लग्नामध्ये राहावं लागणार म्हणजे लागणारच. तुझी सुटका नाही. तुला माझ्याबरोबरच राहावं लागेल, ते सुद्धा आयुष्यभर, तुझी इच्छा असो किंवा नसो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता असं बोलल्यानंतर ईश्वरीला काय आनंदच होतो. तिला आता त्या बोलण्यामुळे सुखद धक्का मिळालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच सर, तुम्ही मला कधीच डिवोर्स देणार नाही? अर्णव म्हणतो, कधीही नाही. तुझी जर ही इच्छा असेल ना, तरी तुझी इच्छा मी कधीही पूर्ण करणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला आता तिला खरं तर डिवोर्स कधी द्यायचाच नसतो, हे राकेशने तिच्या डोक्यात भरवलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग सर, या फाईलमध्ये काय आहे? अर्णव म्हणतो, काय आहे? माझे महत्त्वाचे पेपर आहेत. तुला कोणी सांगितलं की ह्या फाईलमध्ये डिवोर्स पेपर आहेत म्हणून? आणि डिवोर्स पेपर असे फाईलमध्ये कोणी घेऊन येत नाही, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सरळ तिथून निघून जातो. ईश्वरीला म्हणतो की माझ्या जागेमध्ये उभी राहू नकोस. तुला तुझी बाजू दिली आहे ना, जाऊन आता त्या तिकडे उभी राहा. पार्टिशन दिसतंय मध्ये, ह्या बाजूला यायचं नाही. तेव्हा ईश्वरी आता तिथे जाऊन बसते. तिला सारखं सारखं आता तेच आठवत असतं की तुला मी कधीही डिवोर्स देणार नाही, कधीच माझ्यापासून तुझी सुटका होणार नाही, तुझी किती इच्छा असली तरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता खुश झालेली असते. पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. ईश्वरी इथे आता अर्णवसाठी खूप छान असा स्वयंपाक तयार करते. त्याला इथे पुरी भाजी खायला देते. अर्णव आता ते सगळं खात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, पुरीमधून जशी मी ही गरम वाफ काढली आहे ना, लवकरच तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेला रागसुद्धा मी बाजूला करणार आहे सर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवसाठी सगळे प्रयत्न करत असते, त्याचं सगळं ऐकत असते. आणि त्यानंतर एके दिवशी ईश्वरी इथे आता अर्णवला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, अर्णव सर, प्लीज प्लीज फक्त एकदा ऐका ना माझं. एकदा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही का? हे बघा, त्यावेळेला पेपरमध्ये ज्या व्यक्तीने बातमी छापून आणली होती, त्याचं नाव आहे अशोक. अशोक नाव आहे त्याचं, पत्रकार अशोक. तो इंदौरचाच आहे. आपण त्यांना जाऊन भेटूया का? आणि त्यांची बायको आहे. कदाचित ते जिवंत नाही आहेत, पण त्यांची बायको आहे आणि त्या आपल्याला नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती देऊ शकतात. तेव्हा सर, प्लीज, तुम्हाला पुरावे हवेत ना? तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे ना? आईने तो ॲड्रेस माझ्यासाठी पाठवला आहे, कारण आपल्याला तिथे जाता यावं म्हणून. आपण दोघेजणं प्लीज तिथे जाऊया आणि त्यांना विचारूया की त्यांनी जेव्हा 17 वर्षांपूर्वी ही बातमी छापून आणली होती, ती बातमी कव्हर करण्यासाठी त्यांना तिथे कोणी बोलवलं होतं. त्यांच्याकडे काहीतरी आपल्याला क्लू सापडतील, काहीतरी माहिती सापडेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुझ्याबरोबर यायला मी तयार आहे. मला पण बघायचं आहे तू खरं बोलतेस की खोटं. या वेळेला तरी माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवल्या आहेस ना, म्हणून म्हणतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी दोघेजण इंदोरला गेलेले असतात. तिथे आता त्या पत्रकारांची बायको असते. ती आता त्यांना भेटलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नमस्कार, काही वर्षांपूर्वी तुमच्या मिस्टरांनी, अशोक सरांनी एक बातमी छापून आणली होती आणि ती बातमी खूपच जास्त इथे पसरली होती.
त्यांचं नाव आहे रमाकांत राजशिर्के यांच्याबद्दलची ती माहिती होती. तेव्हा आम्हाला त्या माहितीबद्दल थोडीशी तुमच्याकडून काही माहिती मिळाली तर बरं होईल. तेव्हा इथे आता ती बाई म्हणते की त्यानंतर आमचं आयुष्यच बदललं. खूप चांगल्या गोष्टी घडल्या. ती बातमी छापल्यानंतर आमच्याकडे गाडी आली, घर घेतलं आम्ही, खूप काही मिळालं आम्हाला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का? पण त्या बातमीमुळे खूप लोकांची आयुष्यही उद्ध्वस्त झाली, बरोबर ना? तेव्हा ती बाई म्हणते, हो झाली असतील. मी नाही म्हणत नाही आहे, पण या सगळ्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, अशोक सरांची एखादी डायरी वगैरे तुमच्याकडे असेल का? म्हणजे ती जर आम्हाला मिळाली तर खरंच खूप बरं होईल. तुमचे खरंच खूप उपकार होतील. म्हणजे तुम्ही जर आम्हाला मदत केलीत ना, तर कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकता तुम्ही. तुम्हाला कुणाचा तरी आशीर्वाद मिळेल. एक संसार उद्ध्वस्त होण्यापासून तुम्ही वाचवणार आहात. प्लीज मॅडम, प्लीज. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे. अशोकची एक डायरी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कामाव्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही आहे. पण कामाचं मात्र सगळं काही लिहिलं आहे. तेव्हा तुम्हाला जर त्याच्यातून काही माहिती मिळाली तर मला छानच वाटेल. जर मी तुमच्या अशा कुठल्यातरी कामासाठी येणार असेल, तर आमचीसुद्धा काही माझ्या नवऱ्याकडून झालेल्या चुकांचं इथे आता प्रायश्चित्त केल्यासारखं होईल. तेव्हा इथे अशोकची डायरी त्यांच्या मिसेसने इथे ईश्वरी अर्णवला दिलेली असते. तेव्हा ईश्वरी बारकाईने आता चेक करत असते आणि पेपरमध्ये ज्या महिन्याला, ज्या वर्षाला आणि ज्या महिन्यामध्ये ती बातमी छापून आलेली असते, तो दिवस आता ती बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो दिवस आल्यानंतर ती तारीख तिला दिसते. त्या तारखेला इथे आता अशोकने काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. सगळ्यात जुनी डायरी असते आणि ती जुनी डायरी अशोकच्या बायकोने जपून ठेवलेली असते आणि त्याचाच इथे ईश्वरी अर्णवला फायदा झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, जेव्हा ती न्यूज त्याने कव्हर केलेली असते, तेव्हा ज्या नंबरवरून फोन आलेला असतो, तो फोन नंबरसुद्धा लिहून ठेवलेला असतो. त्या व्यक्तीचं नावसुद्धा लिहून ठेवलेलं असतं आणि ज्या माणसाने त्याला पैसे पाठवलेले असतात, त्या माणसाचा अकाउंट नंबरसुद्धा त्याने आता लिहून ठेवलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आता ते नाव असतं उदयकांत राजशिर्के. तेव्हा प्रेक्षकांनो, उदयकांतनेच त्याला फोन केलेला असतो आणि त्याने त्याच्या अकाउंट नंबरवरून त्याच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केलेले असतात आणि तो नंबरसुद्धा त्याने आता लिहून ठेवलेला असतो, आपल्याकडे एक पुरावा असावा म्हणून. पुढे जाऊन काय अडचण आली तर मला नेमकं कुणी फोन केला होता, काय झालं होतं, हे सगळं त्यांना लिहून ठेवावंसं वाटलं होतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या हॉटेलमध्ये ते गेले होते त्या हॉटेलचं नावसुद्धा तिथे मेन्शन असतं. तेव्हा त्या हॉटेलमध्ये आता ईश्वरी अर्णव दोघेजणं जातात आणि अर्णव त्या मालकाला आता रिक्वेस्ट करतो की 17-18 वर्षांपूर्वी जी गोष्ट आता घडली होती त्याची आम्हाला थोडीफार माहिती हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काय माहिती हवी आहे तर आम्हाला CCTV फुटेज चेक करायचं आहे. तर आम्ही बाकीचं CCTV फुटेज डिलीट करत असतो, पण रेकॉर्डसाठी आम्ही ठेवत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 17 वर्षांपूर्वीचं CCTV फुटेज त्यांनी इथे आता रेकॉर्डमध्ये ठेवलेली असते आणि बरोबर त्या वर्षाचं CCTV फुटेज आणि त्या महिन्याचं अर्णवला आता हवं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्णवने सुद्धा ते फुटेज आता मिळवलेलं असतं. ज्या वेळेला पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते, बरोबर 2 दिवसाचं फुटेज अर्णव चेक करतो आणि तेव्हा इथे रिक्वेस्ट केल्यानंतर हॉटेलचे मॅनेजरसुद्धा तयार होतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ते फुटेज आता अर्णवला मिळालेलं असतो. त्याच्या सीड्या वगैरे तयार करून ठेवण्यात आलेल्या असतात. तेव्हा इथे नेमकं त्यावेळेला काय काय घडलं होतं हे सगळं आता अर्णवला समजतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, या संपूर्ण कारस्थानामध्ये उदयकांत बरोबर इथे आता वल्लरीसुद्धा सामील आहे, ही गोष्ट अर्णवला समजलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, डायरी आणि CCTV फुटेज बघितल्यानंतर अर्णवच्या समोर 2 व्यक्तींचा खुलासा झालेला असतो. तर इथे पत्रकार अशोक यांना बोलवणारी व्यक्ती मुख्य सूत्रधार असते उदयकांत राजे शिर्के आणि त्याचबरोबर त्याची सख्खी मामी वल्लरी. या दोघांनी मिळूनच हे कारस्थान केलेलं असतं. तर अशा रीतीने इथे आता खरे गुन्हेगार समोर आलेले असतात. अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये उदयकांत आणि वल्लरी यांचा खूप मोठा हात असतो. त्यामुळे अर्णवने आता ईश्वरी आणि तिच्या आईला माफ केलेलं असतं. तो म्हणतो यांची काही चूकच नाही आहे, पण आता जे लोक मुख्य सूत्रधार त्याच्या नजरेसमोर आलेले असतात त्यांना आता जेलमध्ये पाठवल्याशिवाय
त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं प्रेक्षकांनो आता अर्णव म्हणालेला असतो. आणि लवकरात लवकर उदयकांत राजे शिर्के आणि इथे वल्लरी या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. माझ्या आईच्या दुश्मनांना मी कशा पद्धतीने वागणूक देतो हे आता अर्णवने सुप्रियाच्या बाबतीत दाखवलेलंच असतं. आता ते लवकरच इथे वल्लरी आणि उदयकांतच्या बाबतीत घडणार आहे.